लेट अस डिस्कस द प्रॉब्लेम्स. ओके, पहिला प्रॉब्लेम काय पहा. फाइंड द इक्वेशन ऑफ द टँजेंट्स. इक्वेशन कशाचं काढायचं? टँजेंटचं आणि नॉर्मलचं. फाइंड द इक्वेशन ऑफ द टँजेंट्स अँड द नॉर्मल टू द कर्व ऍट द पॉइंट ऑन इट. कर्ववर कुठलाही एक पॉइंट आहे आणि त्या पॉइंटवर जी टँजेंट आहे, त्या कर्ववर जी टँजेंट आपण मारणार आहे किंवा नॉर्मल आपण टाकणार आहे, त्या नॉर्मलचं आणि टँजेंटचं इक्वेशन काढायचं आणि कर्वचं इक्वेशन आपल्याला दिलंय. डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट काय सांगते? जर तुम्ही फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढताय तर तुम्हाला त्या फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये एखादा पॉइंट त्या कर्ववरचा जर तुम्ही इव्हॅल्युएट केला तर तुम्हाला काय मिळत असतं? तुम्हाला त्या टँजेंटचा स्लोप मिळत असतो. जर तुम्हाला टँजेंटचा स्लोप माहित असेल, कुठल्या पॉइंट मधून ती टँजेंट पास करते हे माहितीये, तर तुम्ही काय करू शकता? त्या टँजेंटचा स्लोप काढू शकता. सॉरी, त्या टँजेंटचं इक्वेशन काढू शकता. आणि नॉर्मलचा स्लोप टँजेंटचा माहितीये तर त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे नॉर्मलचा स्लोप. नॉर्मलचा स्लोप काढला की मग नॉर्मलचं इक्वेशन, कारण नॉर्मल पण त्याच पॉइंट मधून पास करणार ज्या पॉइंट मधून टँजेंट पास करते. ठीक आहे. आणि तो पॉइंट पण आपल्याला दिलाय पहा, √3, 2. आता हे जे इक्वेशन आहे ना, इथं पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन वापरणार तुम्ही. म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय म्हणणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग हे काय बनेल? 2x प्लस √3 मायनस आहे. 2x मायनस √3 बाहेर. आता पहा, एक्स वाय, एक्स आणि वायचं डिफरन्शिएशन. फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. एक्सचं 1 लिहायची गरज नाही. प्लस 2y² डेरिव्हेटिव्ह 4y dy/dx इज इक्वल्स टू 0. आता पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन, पॅरामेट्रिकच म्हणतो मी, इम्प्लिसिट डिफरन्शिएशन, ते करत असताना तुम्ही काय करणार? 2x मायनस √3y यांना दोघांना सोबत घेणार आणि dy/dx च्या टर्म्स कलेक्ट करणार. तर त्या काय बनतील? 4y मायनस √3x. हे कळतंय का? 4y मायनस √3x, हा 4y आणि हा √3x, आणि मग त्यांच्यामधून कॉमन आपण काय काढणार आहे? dy/dx अँड दॅट इज इक्वल्स टू 0. आता dy/dx जर आपल्याला काढायचा असेल तर आपण काय करणार? dy/dx काढायचा असेल तर ह्याला पलीकडच्या साईडला शिफ्ट करणार. मग तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे, एक तर मायनसचं साईन देऊन ऍज इट इज लिहा किंवा यांना फ्लिप करा. मग फ्लिप करा, पलीकडच्या साईडला शिफ्ट केलं तर √3y मायनस 2x अपॉन 4y मायनस √3x. कळतंय का? मग तुम्ही जर dy/dx काढताय, dy/dx at this point, this is the point on the curve whose coordinates are √3, 2. म्हणजे काय? जिथं y दिसतोय तुम्ही तिथं 2 टाकणार, x दिसतोय तिथं √3 टाकणार, बरोबर? मग हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशन मध्ये x च्या जागी √3 आणि y च्या जागी 2 टाकणार, तर हे बनेल 2√3 मायनस 2 रूट एक्स काय? √3. ओके, मायनस 2√3 अपॉन 4 इंटू वाय. वाय काय आपला? 2 मायनस √3 इंटू एक्स इज √3. बरोबर. पण आता याचा काहीच उपयोग नाही, कारण वरती 2√3 मायनस 2√3 बनला. बरोबर. म्हणजे हे काय बनलं? 0. बरोबर ना? ह्याला हे कॅन्सल. म्हणजे dy/dx 0. याचा अर्थ काय रे? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे ती जी लाईन आहे ती कशी असेल? एक्स ऍक्सिसला पॅरलल. एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल. बरोबर. मग आता dy/dx 0 आहे म्हणजे लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल. म्हणजे समजा ही तुमची कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टीम असेल तर √3, 2 पॉइंट आता आता इथे असा कुठेतरी लाय करत असेल आणि कर्व कसा तरी त्याच्यामधून, म्हणजे ह्याच्यामधून कर्व पास होत असेल आणि ती लाईन जर कशी एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे तर ती लाईन अशी असेल का? लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस पासिंग थ्रू y इज इक्वल्स टू 2 अँड x इज इक्वल्स टू √3. ह्याचं इक्वेशन काय येईल? y इज इक्वल्स टू 2. म्हणजे त्या टँजेंटचं इक्वेशन काय आलं? y इज इक्वल्स टू 2. बरोबर ना? हे सगळं बरोबर काढले ना आपण? √3y मायनस 2x अपॉन 4y मायनस √3x. कळतंय? आता हे y इज इक्वल्स टू 2 हे कशाचं इक्वेशन झालं? इक्वेशन ऑफ टँजेंट. इक्वेशन ऑफ टँजेंट. आता नॉर्मलचं इक्वेशन,
टेंजंट अशी गेली तर नॉर्मल अशी जाणार ना. मायनस काय म्हणायची गरजच नाही, स्लोप वगैरे काढायची गरजच नाही. इथे जास्त विचार करायचा. टेंजंट जर अशी आहे तर नॉर्मल तिला परपेंडिक्युलर असणार. बट नॉर्मल कशी वाय ला पॅरलल आहे ना, ही नॉर्मल आहे, वाय ला पॅरलल आहे, म्हणजे त्याचं इक्वेशन काय येईल, एक्स इज इक्वल्स टू √3. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता टेंजंटचं जे काही इक्वेशन आहे ते काय बनलं, y-2 इज इक्वल्स टू 0. आणि जे नॉर्मलचं इक्वेशन आहे ते काय बनणार, x-√3 इज इक्वल्स टू 0. समजतंय का तुम्हाला? ओके. आता तुम्ही काय करा माहितीये, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. पहिला हा वाला प्रॉब्लेम. Find the equation of a tangent and a normal on the point on each. काम करा, हे सॉल्व्ह करायच्या अगोदर मी तुम्हाला अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो, म्हणजे तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळेल. बरोबर, हा प्रॉब्लेम करू आपण सॉल्व्ह. त्याच्या अगोदर मला इथे जाऊन न्यू स्लाइड सर्च, स्केप कसं करायचं रे याच्यामधून, इथं टच केलं ह्याला टच होते. नेक्स्ट स्लाइड, मॉनिटर. हा, आता कोणतं करायचं, हे करावं की हे करावं, हे जरा सोपं वाटतंय, हे करू. काय करायचंय आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये पण, इक्वेशन ऑफ अ टँजंट आणि इक्वेशन ऑफ अ नॉर्मल. बरोबर, क्वेश्चन दिसतोय ना रे व्यवस्थित. एक्स साइन 2y इज इक्वल्स टू y cos 2x. बरोबर, ऍट π/4, π/2 आपल्याला त्या टँजंटचं आणि नॉर्मलचं इक्वेशन काढायचंय. आपण काय करणार, डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय करणार, डिफरेंशिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरेंशिएट जर केलं, हे इथं कोणता रूल लागेल, प्रोडक्ट रूल. मग फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, साइन 2y चं डेरिव्हेटिव्ह कॉस 2y इंटू dy बाय dx. कळतंय का, कारण y विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण डिफरेंशिएशन करतोय. बरोबर, अँड प्लस सेकंड ऍज इट इज, साइन 2y ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, दॅट इज 1. आता इकडे y cos 2x, y इंटू फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2x इंटू 2 इंटू डी साइन 2 dy बाय dx येणार नाही, कारण 2x आहे ना, ते मायनस साइन 2x इंटू 2 येईल फक्त, कारण आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरेंशिएशन करतोय. आणि प्लस सेकंड ऍज इट इज, म्हणजे कॉस 2x ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट dy बाय dx. बरोबर, आता dy बाय dx च्या टर्म कलेक्ट टुगेदर करा, त्यांना कलेक्ट करा. कोणती, ही टर्म आणि ही टर्म, तिला इकडे आणा, तर हे ऑलरेडी काय 2x cos 2y dy बाय dx, आणि ती टर्म इकडे आली तर मायनस कॉस 2x बनेल. dy बाय dx त्यांच्या दोघांमधून आपण कॉमन घेऊ, अँड दॅट इज इक्वल्स टू, इकडे मायनस 2y साइन 2x आहे, आणि हा जर इकडे गेल्यावर काय होईल याचं, मायनस साइन 2y बनेल. बरोबर, काय बरोबर ना. आता dy बाय dx जर मला पाहिजे, तर मी काय करणार, हे मायनस साइन असं बाहेर पण लिहू शकतो. मायनस साइन जर बाहेर दिलं तर हे बनेल 2y साइन 2x प्लस साइन 2y, आणि डिनॉमिनेटरला काय जाईल, 2x cos y 2x cos 2y मायनस cos 2x. बरोबर,
आता डीवाय बाय डीएक्स आपल्याला ऍट पॉइंट काय काढायचंय, पाय बाय 4 पाय बाय 2. कळतंय? पाय बाय 4 पाय बाय 2 म्हणजे डीवाय बाय डीएक्स ऍट पाय बाय 4 पाय बाय 2. म्हणजे काय करणार तुम्ही, जिथं तुम्हाला एक्स दिसतोय तिथं तुम्ही पाय बाय 4 टाकणार. पण 2x काय बनेल तुमचा, पाय बाय 4 इंटू 2 म्हणजे पाय बाय 2. बरोबर का? कळतंय ना? 2y काय बनेल, y काय आहे तुमचा, पाय बाय 2. मग 2 इंटू पाय बाय 2 इज पाय. इथं cos 2y काय बनेल, म्हणजे 2y काय बनेल, पाय. अरे y जर पाय बाय 2 आहे तर 2 इंटू y पाय. आणि 2x काय बनेल, पाय बाय. आता तुम्हाला व्हॅल्यूज माहिती आहे का, सांगा बरं मग. हे काय बनेल, मायनसचा 2 इंटू वायच्या जागी काय टाकणार तुम्ही, पाय बाय 2. पाय बाय 2 इंटू साइन पाय बाय 2 1 प्लस साइन पाय 0. बरोबर, कळत आहे? खाली डिनॉमिनेटरला पहा, 2x म्हणजे 2 इंटू पाय बाय 4 इंटू कॉस 2y, कॉस पाय -1. बरोबर, आणि मायनस कॉस पाय बाय 2 0. आता हे मायनस साइन, हे खालचं मायनस साइन आणि हे कॅन्सल होईल. बरोबर आहे ना? हे काय राहील पहा, 2 2 जा 4, 2 2 कॅन्सल, आणि हे मायनसचं साइन आणि हे मायनसचं साइन कॅन्सल होईल. खाली पाय बाय 2, हा, आणि पाय पाय पण कॅन्सल होईल ना, पाय पाय पण कॅन्सल म्हणजे 2 वर जाईल. काय आलं हे, dy बाय dx ऍट दिस पॉइंट काय आला, 2. कळते सगळ्यांना? आता dy बाय dx जर त्या पॉइंटवर 2 आहे, बरोबर ना, जर त्या पॉइंटवर dy बाय dx ची व्हॅल्यू 2 आहे, म्हणजे काय, त्या पॉइंटवर जी आपण टँजेंट मारणार आहे त्या कर्ववर, तर त्या टँजेंटचा स्लोप 2 आहे. बरोबर, म्हणजे स्लोप तुम्हाला मिळालाय, दॅट इज युअर एम. मग टँजेंटचं इक्वेशन काय असतं, जर तुम्हाला ती टँजेंट ह्या पॉइंट मधून पास करतीये हे माहिती आहे आणि टँजेंटचा स्लोप माहिती आहे, तर आपण काय करू शकतो, टँजेंटचं इक्वेशन काढू शकतो. बरोबर. मग टँजेंटचं इक्वेशन ऑफ अ टँजेंट, इक्वेशन ऑफ टँजेंट काय बनेल बरं, इक्वेशन ऑफ टँजेंट y मायनस y1, हा, y मायनस y1 इज इक्वल्स टू एम काय आलाय, आता 2 आलाय, x मायनस x1. बरोबर, हे इक्वेशन ऑफ टँजेंट बनत. आता पहा, y1 काय, x1 काय, हा x1 आहे ना, हा y1 आहे. बरोबर का? y मायनस y1 तुमचा पाय बाय 2, y मायनस y1 इज इक्वल्स टू m इंटू x मायनस x1 पाय बाय 4. एलसीएम घ्या, म्हणजे हे काय बनेल, 2y मायनस पाय अपॉन 2 इज इक्वल्स टू 2 इंटू 4x मायनस पाय बाय 4. 2 2 जा 4, हा 2 आणि हा 2 कॅन्सल. हे काय बनेल, 2y मायनस पाय इज इक्वल्स टू 4x मायनस पाय. मायनस पाय पण कॅन्सल, 4x मायनस 2y इज इक्वल्स टू 0. हे ह्या इक्वेशन कडे पाहून काय वाटतंय तुम्हाला, दिस इज द इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. बरोबर, कारण c 0 आहे. इथं पण कळतंय y इज इक्वल्स टू mx सारखं इक्वेशन दिसतंय. जर टँजेंटचं इक्वेशन हे आहे, तर नॉर्मलचं इक्वेशन सांगू शकता का, नॉर्मल साठी तुमचा स्लोप काय बनेल, हा, इनवर्स इक्वेशन ऑफ नॉर्मलचं इक्वेशन काय आहे सांग, y मायनस y1 तर माहिती आहे, इज इक्वल्स टू m इंटू x मायनस x1 काय, पण m काय लिहिणार तुम्ही, जर टँजेंटचा स्लोप काय होता, 2 होता, तर नॉर्मलचा स्लोप काय येईल, स्लोप ऑफ द टँजेंट, तर स्लोप ऑफ द नॉर्मल काय येईल, -1/2. म्हणजे इथं काय टाकणार तुम्ही, -1/2. कळतंय? आता y मायनस y1 एलसीएम घ्या, हे काय बनेल, 2y मायनस पाय बाय 2 इज इक्वल्स टू -1/2 इंटू 4x मायनस पाय बाय 4.
हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल, बरोबर? आता पहा, हा 4 इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल तर काय होईल याचं? 8y मायनस 4 पाय इज इक्वल्स टू मायनस 4x प्लस पाय. पाय इकडे आला तर -5 पाय, 4x इकडे आला तर 4x, -4x इकडे आला तर 4x, म्हणजे 4x प्लस 8y मायनस 5 पाय इज इक्वल्स टू 0. ओके, कोणता होता हा क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 5 ना? क्वेश्चन नंबर 5. 4x प्लस 8y मायनस 5 पाय. इक्वेशन ऑफ नॉर्मल आणि इक्वेशन ऑफ टेंजंट काय आली? इक्वेशन ऑफ टेंजंट आले 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 0. हा, यांच्या दोघांमधून 2 कॉमन घेऊ शकता का? येस. हे काय बनेल? 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 0. 2 झिरोच्या डिनॉमिनेटरला जाऊ द्या, म्हणजे काय इक्वेशन आलं? हे कशाचं इक्वेशन? टेंजंटचं. हे कशाचं? नॉर्मलचं. बरोबर का? समजते सगळ्यांना? ओके, तर काय करा, हा वाला क्वेश्चन सॉल्व करा. कोणता? कोणता सांगाल तुम्हाला? पहिला तर सोपा आहे. हा, चौथा करा. क्वेश्चन लिहून घ्या पटकन, म्हणजे मला पुढचं काम करायचं. काय कॉन्स्टंट आहे? हा, चला पटकन. Find equation of a tangent to the curve which are parallel to its axis. कशाचा? आता जो एक्झाम इक्वेशन ऑफ अ टेंजंट ना, कोणता दिलेला मी? फोर्थ ना?
2πy minus pi square is equals to 4x minus 4. इक्वेशन ऑफ टेंजेंट काय आलं पाहिजे? इक्वेशन ऑफ टेंजेंट पाय एक्स प्लस 2y मायनस 2π. पाय एक्स प्लस 2y मायनस 2π इज इक्वल्स टू 0. मागच्या क्वेश्चनचं पाय एक्स प्लस 2y मायनस 2π इज इक्वल्स टू 0. हे इक्वेशन ऑफ येतंय का? आणि हे जमलं, नॉर्मलचं जमलं, नॉर्मलचं. पण ठीक आहे, काय झालं असेल तिथं सोडून इकडे पहा. आता घरी जाऊन ट्राय करा. फाइंड द इक्वेशन ऑफ अ टेंजेंट. कशाचं? इक्वेशन ऑफ टेंजेंट्स. टेंजेंट्स म्हणलंय टू दिस कर्व विच आर पॅरलल टू एक्स ऍक्सिस. अशा टेंजेंट की ज्या पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे. इन शॉर्ट त्यांना काय म्हणायचं माहितीये का? तुम्ही असे पॉइंट काढा. तुम्हाला आता पॉइंट दिले का कोणत्या पॉइंटवर डेरिव्हेटिव्ह काढा? नाही दिलेलं. मग त्यांनी फक्त एक गोष्ट सांगितली की फाइंड द इक्वेशन ऑफ द टेंजेंट्स टू द कर्व विच आर पॅरलल टू एक्स ऍक्सिस. म्हणजे तुम्हाला समजून जायचं त्या टेंजेंटचा स्लोप काय असणार आहे बरं? 0. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला डीवाय बाय डीएक्स काढायचंय आणि त्याला इक्वेट टू 0 करायचंय. म्हणजे काही एक्स आणि वाय ची व्हॅल्यू मिळेल त्या व्हॅल्यूला काय होईल? आपल्याला टेंजेंटचं इक्वेशन मिळेल. टेंजेंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे. एनी लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस हॅव्हिंग द इक्वेशन y इज इक्वल्स टू सम कॉन्स्टंट. बरोबर ना? आणि नॉर्मलचं इक्वेशन x इज इक्वल्स टू समथिंग. आता पहा, म्हणजे काय करावं लागेल? डिफरेन्शिएट करावं लागेल. डिफरेन्शिएट केलं तर काय बनेल? 2x प्लस 2y डीवाय बाय डीएक्स मायनस 2 मायनस 4 डीवाय बाय डीएक्स प्लस 0 इज इक्वल्स टू 0. बरोबर का? सगळ्यांमधून 2 कॉमन घेतलं तर हे काय दिसेल? x प्लस वाय डीवाय बाय डीएक्स मायनस 1 मायनस 2 डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू 0. डीवाय बाय डीएक्स ला कॉमन घेतलं तर y मायनस 2 डीवाय बाय डीएक्स. एक्स आणि 1 तिकडे जाऊ दे तर 1 मायनस एक्स बनेल. बरोबर? 1 मायनस एक्स. मग डीवाय बाय डीएक्स काय येईल सांगा? 1 मायनस एक्स अपॉन वाय मायनस 2. आता या डीवाय बाय डीएक्स, आता त्यांनी सांगितलं फाइंड आउट द इक्वेशन ऑफ ऑल सच टँजंट्स हुज which are parallel to x axis. म्हणजे if a line is parallel to x axis then its slope is 0. म्हणजे dy by dx हा स्लोपच आहे ना, तो 0. म्हणजे इक्वेट dy by dx is equals to 0. इक्वेट dy by dx to 0. म्हणजे हे काय बनेल? 1 मायनस एक्स अपॉन y मायनस 2 अँड दॅट इज इक्वल्स टू 0. म्हणजे काय? हे जर इकडे मल्टिप्लाय झालं तर 1 मायनस एक्स इज इक्वल्स टू 0 बनणार. तर x इज इक्वल्स टू 1. आता x जर 1 असेल तर तुम्हाला काय करायचंय? y ची व्हॅल्यू काढायची. मग त्या कर्व मध्ये जर तुम्ही तो पॉइंट, असे क्वेश्चन येतात मेन्सला. लाईट बंद करू का? लाईट काय होते? मोबाईलवर चमकते ह्याच्यावर. हा, x इज इक्वल्स टू 1 असेल त्यावेळी y ची व्हॅल्यू सांगा. कारण आपण पहिलं काय करणार? पॉइंट काढणार आणि मग त्याच्यानंतर ते इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल काढणार. बरोबर ना? मग आता x इज इक्वल्स टू 1 असेल त्यावेळी y ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर कर्वच्या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 1 टाका, y ची काही ना काही व्हॅल्यू मिळेल. तीच असेल y ची व्हॅल्यू ज्यावेळी x ची व्हॅल्यू काही ना काही 1 असेल. बरोबर? म्हणजे x च्या जागी 1 टाकलं तर 1 स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 2 मायनस 4y प्लस 1 इज इक्वल्स टू 0. आता व्यवस्थित पहा, y स्क्वेअर मायनस, इथे एक क्वाड्रॅटिक दिसतंय का? y स्क्वेअर मायनस 4y हा 1 हा 1 2 प्लस 2 मायनस 2 काय होईल? 0 अँड दॅट इज इक्वल्स टू 0. म्हणजे y इंटू y मायनस 4 इज इक्वल्स टू 0. म्हणजे y इज इक्वल्स टू 0 और y इज इक्वल्स टू 4. म्हणजे असा फक्त एक पॉइंट नाही की जिथं आपलं डीवाय बाय डीएक्स 0 आहे. असे 2 पॉइंट आहे. म्हणजे ज्यावेळी x ची व्हॅल्यू 1 असेल त्यावेळी y ची व्हॅल्यू 0 पण असू शकते आणि ज्यावेळी x ची व्हॅल्यू 1 असेल त्यावेळी y ची व्हॅल्यू 4 पण असू शकते. ठीक आहे?
म्हणजे ह्या दोन पॉइंटवर आपल्याला काय काढायचंय, इक्वेशन ऑफ अ टँजंट आणि इक्वेशन ऑफ अ नॉर्मल. पण त्यांनी सांगितलं की टँजंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. मग एनी लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस, इक्वेशन ऑफ टँजंट लिहितोय आता आपण, इक्वेशन ऑफ टँजंट्स. म्हणून तर इथं क्वेश्चन मध्ये टँजंट्स लिहिलंय, कळतंय? इक्वेशन ऑफ टँजंट पाहतोय तर लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस हॅव्हिंग द इक्वेशन y इज इक्वल टू समथिंग. म्हणजे पहिलं तर असेल y इज इक्वल टू 0 मीन्स एक्स ऍक्सिस, आणि दुसरं इक्वेशन काय असेल, अँड द सेकंड टँजंट हॅज इक्वेशन y इज इक्वल टू 4. समजतंय? आता नॉर्मलचं इक्वेशन टँजंटला पॅरलल, मग नॉर्मलचं इक्वेशन y इज इथं y इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 4. इथं नॉर्मलचं इक्वेशन लिहिताना एक्स पहा, टँजंट जर एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे तर नॉर्मल वाय ऍक्सिसला पॅरलल असेल, म्हणजे एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर असेल, त्याचं इक्वेशन काय आहे, एक्स इज इक्वल टू 1. एकच नॉर्मल आहे पण टँजंट किती आहे, 2 आहेत. ठीक आहे, हा क्वेश्चन पण झाला. फाइंड इक्वेशन ऑफ अ टँजंट. द नेक्स्ट, y इज इक्वल्स टू 4, y इज इक्वल्स टू 0 आणि x इज इक्वल्स टू 1. ठीक आहे, समजला सगळ्यांना क्वेश्चन? ओके. नेक्स्ट, आता कोणता क्वेश्चन घ्यावा? फाइंड द इक्वेशन ऑफ अ नॉर्मल्स टू द कर्व विच आर पॅरलल टू लाईन. येस, आता स्ट्रेट लाईन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चॅप्टर झाले ना तुमचं, हे तर कळून जाईल लगेच. हा, फाइंड द इक्वेशन ऑफ नॉर्मल्स टू द कर्व. आता आपल्याला टँजंटचं इक्वेशन नाही काढायचं, आता नॉर्मलचं इक्वेशन काढायचं, कारण कोणत्या कर्वला नॉर्मल येते, नॉर्मल्स टू धिस कर्व. म्हणजे आपल्याला डीवाय बाय डीएक्स काढावं लागेल. हा डीवाय बाय डीएक्स काढल्यानंतर काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह. डीवाय बाय डीएक्स काढल्यानंतर त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल नॉर्मलचा स्लोप काढण्यासाठी. पण आपल्याला कुठला पॉइंट दिलेला नाहीये, मग आता ते डीवाय बाय डीएक्स तर एक इक्वेशन मिळेल, ते इक्वेशन थोडी ना आपला स्लोप आहे. त्या इक्वेशन मध्ये ज्यावेळी आपण पॉइंट इव्हॅल्युएट करणार त्यावेळी आपल्याला आपला स्लोप मिळणार, बरोबर ना? आता पहा, फाइंड द इक्वेशन ऑफ अ टँजंट, फाइंड द इक्वेशन ऑफ द नॉर्मल्स टू द कर्व विच आर पॅरलल टू दिस लाईन. आता लाईन नॉर्मल ज्या आहेत आपल्या, त्या या लाईनला कशा आहेत, पॅरलल आहे. मग मला सांगा, त्या ज्या नॉर्मलचा स्लोप आहे आणि ह्या लाईनचा स्लोप एकच येईल का? म्हणजे हे इक्वेशन वरून डीवाय बाय डीएक्स सोडूनच द्या, पण इथून आपल्याला स्लोप मिळेल का? मग मला सांगा, इथून स्लोप काय मिळेल? जर तुम्ही y इज इक्वल टू mx प्लस सी मध्ये कन्वर्ट केलं, किंवा ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0 याच्यामध्ये कन्वर्ट केलं, तर स्लोप काय असतो, मायनस a बाय बी, म्हणजे -1/3. म्हणजे तुमची जी नॉर्मल आहे तिचा स्लोप काय, -1/3. मग टँजंटचा स्लोप काय असता बरं, 3. म्हणजे आपण तर नॉर्मलचा काढतोय, कारण नॉर्मल्स आर पॅरलल टू दिस लाईन, बरोबर. आता मग हे इक्वेशन, कर्वचं इक्वेशन का दिलं बरं, वाय दे हॅव गिव्हन द इक्वेशन ऑफ अ कर्व? कारण तुम्ही डीवाय बाय डीएक्स ला, हे पहा, कर्व नॉर्मलचा जर स्लोप मिळालाय तर टँजंटचा स्लोप काय असेल, निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे 3, बरोबर. तर ह्या कर्वला जर तुम्ही ह्या कर्वच्या इक्वेशनला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर तुम्हाला काय मिळेल, 6x मायनस 2y डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू 0. 2 ला जर कॉमन काढला तर 3x मायनस y डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू 0. आणि ह्याच्यावरून तुम्ही डीवाय बाय डीएक्स कशाच्या इक्वल लिहू शकता, 3x अपॉन वायच्या, बरोबर. डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 3x अपॉन वाय. पण इथून तुम्हाला तुमची जी नॉर्मल आहे ती ह्या लाईनला पॅरलल आहे, म्हणजे नॉर्मलचा आणि या लाईनचा स्लोप सेमच येणार, बरोबर ना. मग टँजंटचा स्लोप आपण काढला, पण हे डीवाय बाय डीएक्सचं जे इक्वेशन आहे ते पण टँजंटचा स्लोप सांगतंय. मग आपण काय करूयात, हे जे डीवाय बाय डीएक्स आहे ना त्याला ह्याच्याशी इक्वेट करूयात. म्हणजे 3x बाय वाय इज इक्वल्स टू 3 जर केलं तर x इज इक्वल्स टू वाय येतं, बरोबर. x इज इक्वल्स टू वाय आपल्याला मिळतं. बरं, ह्याचं काय करायचं मग आता, x इज इक्वल्स टू वाय जे आलं, म्हणजे ही जी लाईन आहे
ती लाईन पॅरलल टू कशी आहे? ह्याच्यावरून एक रिलेशन आपल्याला मिळाले. अजून आपल्याला कोऑर्डिनेट्स किंवा पॉइंट्स मिळालेले नाहीये. पण आपलं काम काय? आपल्याला पॉइंट तर मिळाला पाहिजे ना. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तर मिळाला पाहिजे. मग आता तो कसा मिळणार? फाइंड द इक्वेशन ऑफ द नॉर्मल्स. नॉर्मलचं इक्वेशन काढायचं. डीवाय बाय डीएक्स पण काढला. स्लोप ऑफ द टँजंट पण काढली. टँजंटचा पण स्लोप काढलाय. अँड दॅट इज इक्वल्स टू 8. मग आता मला सांगा, एक्स इज इक्वल्स टू वाय हे जे रिलेशन तुम्हाला मिळालं, हे रिलेशन तुम्ही त्या कर्व मध्ये टाकू शकता का? कर्वच्या इक्वेशन मध्ये. मग हे काय बनेल? 3x² मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 8, म्हणजे 2x² इज इक्वल्स टू 8, म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 4, एक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस 2. म्हणजे एक्स जर प्लस मायनस 2 असेल तर वाय पण प्लस मायनस 2 असेल. म्हणजे आता आपल्याला पॉइंट्स मिळाले का? म्हणजे ज्यावेळी एक्स तुमचा, हे जे रिलेशन आहे याच्यावरून तुम्ही काय केले? पॉइंट्स मिळवले. वाय पण प्लस मायनस 2 असेल, कारण एक्स इज इक्वल्स टू वाय. म्हणजे आता सध्या आपल्याला पॉइंट्स मिळाले 2,2 अँड -2, ह्या पॉइंट म्हणजे आता काय करायचं आपल्याला? या पॉइंटला कन्सिडर करून नॉर्मलचे काय काढायचे? इक्वेशन्स काढायचे. मग तुम्हाला नॉर्मलचा स्लोप माहितीये का? आणि पॉइंट्स पण माहितीये. म्हणून तर नॉर्मल्स म्हटलंय. नॉर्मल्स, दोन नॉर्मल. एक ह्या पॉइंट मधून पास करणारी, एक ह्या पॉइंट मधून पास करणारी. पण दोघांचाही स्लोप काय? -1/3. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल लिहू आपण. इक्वेशन ऑफ नॉर्मल. इक्वेशन ऑफ नॉर्मल्स. पहा, पहिली नॉर्मल आपण 2,2 या पॉइंट मधून पास करणारी कन्सिडर करू. दोन्ही नॉर्मलचा स्लोप किती आहे? स्लोप ऑफ द नॉर्मल काय आहे? -1/3. बरोबर. मग आता काय करणार तुम्ही? पहिला पॉइंट कन्सिडर करणार 2,2 मधून पास होणारी नॉर्मल. तर मी एवढं डिटेल नाही लिहिते की द नॉर्मल इज पासिंग थ्रू पॉइंट 2,2. तुम्ही कन्सिडर, म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं. 2,2 मधून पास होणारी जी नॉर्मल आहे तिचं इक्वेशन काढायचं असेल तर y मायनस y1 इज इक्वल्स टू m काय? -1/3 इंटू x मायनस x1. x1 काय? 2,2 आहे ना. मग 3 इकडे मल्टिप्लाय होईल तर 3y मायनस 6 इज इक्वल्स टू मायनस x प्लस 2. x प्लस 3y मायनस 8 इज इक्वल्स टू 0. हे कळालं का? आता इक्वेशन ऑफ अ नॉर्मल पासिंग थ्रू पॉइंट -2, -2. -2, -2 या पॉइंट मधून पास होणारी जी काही नॉर्मल आहे तिचं इक्वेशन आपल्याला पाहिजे. तिचाही स्लोप काय असणार आहे? -1/3. मग इक्वेशन ऑफ नॉर्मल काय येईल? इक्वेशन ऑफ नॉर्मल y मायनस y1, म्हणजे y मायनस y1, -2, मायनस ऑफ -2 इज +2. y मायनस y1 इज इक्वल्स टू m x मायनस x1. x मायनस -2 इज x प्लस 2. अरे हे इकडे मल्टिप्लाय झालं तर 3y प्लस 6 इज इक्वल्स टू मायनस x मायनस 2. इकडे आला तर x प्लस 3y प्लस 8 इज इक्वल्स टू 0. ओके. हा कितवा क्वेश्चन होता? हा, बरोबर. -8 आणि +8, x प्लस 3y. ओके, समजलं का? मग इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, ट्विस्ट केलंय. म्हणजे आपल्याला मल्टी डायमेन्शनल थिंकिंग पाहिजे. मल्टी डायमेन्शनल वेने थिंक करायचंय. ठीक आहे. आता पहा, नेक्स्ट नेक्स्ट कोणता क्वेश्चन घ्यायचा? अ पार्टिकल मूव्स along the curve. Find the point of the curve at which y coordinate is changing 8 times as fast as. आता हे तुम्ही कराल, बाकीच्या गोष्टी मी डायरेक्ट इथे येतो. नेक्स्ट टाइप ऑफ क्वेश्चन, जिथं आपल्याला व्हॉल्यूमची गरज लागणार आहे. म्हणजे जे आपण पाहिलं होतं व्हॉल्यूम वगैरेचे फॉर्म्युले, त्यांच्या हेल्पने आपण काय करणार आहे? क्वेश्चन्स. ओके. हा क्वेश्चन पहा.
काय? अ स्पेरिकल सोप बबल, अ स्पेरिकल सोप बबल इज एक्सपांडिंग. काय होतोय तो? एक्सपांड होतोय. म्हणजे समजा त्याच्यामध्ये हवा भरत असेल किंवा काय करत असेल, स्पेरिकल सोप बबल इज एक्सपांडिंग so that radius is changing at the rate of 0.02 centimeter per second. At what rate is the surface area is changing or increasing? अरे बबल आहे, त्याचा व्हॉल्यूम वाढतोय. काय दिलंय? इट इज एक्सपांडिंग, म्हणजे व्हॉल्यूम वाढतोय, तर सरफेस एरिया पण वाढणार ना. मग कोणत्या रेटने वाढतोय हे विचारताय. कळतंय का? रेट, डेरिव्हेटिव्ह ऍज अ रेट मेजर, ही कन्सेप्ट इथं वापरणार आपण. मग मला सांगा काय दिलंय त्यांनी? रेडियस इज इन्क्रीजिंग ऍट द रेट ऑफ 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. पर सेकंड म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेडियसला समजा आपण आर ने, कॅपिटल आर ने डिनोट केलं तर गिव्हन दॅट डी आर बाय डी टी, द रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम फॉर दॅट स्पेरिकल बबल इज 0.02 सेंटीमीटर्स पर सेकंड. बरोबर? आता at what rate surface area is increasing if when the radius is 5 सेंटीमीटर. आता मला सांगा डी आर बाय डी टी दिलाय, व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर काय असतो? 4/3 पाय आर क्यूब. सरफेस एरिया ऑफ द स्पेअर काय असतो? सरफेस एरिया समजा ए ने डिनोट केलं त्याला 4πr². बरोबर? आता मी जर केलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम, काय? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मला सांगा रेडियस चेंज होतीये का? मीन्स आर इज व्हेरिएबल. बरोबर? व्हॉल्यूम पण चेंज होणार आहे का? म्हणजे व्हॉल्यूम इज ऑल्सो व्हेरिएबल. तर दोन्ही साईडला विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट केलं तर हे काय बनेल? डीव्ही बाय डी टी इज इक्वल्स टू 4/3 पाय इंटू आर क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3r² इंटू डी आर बाय डी टी. हे विसरू नका, कारण आर इज ऑल्सो द व्हेरिएबल, इट इज नॉट अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. म्हणून ते चेन रूल कळतंय. बट दे हॅव गिव्हन डी आर बाय डी टी. दिलाय का? दिस 3 अँड दिस 3 गेट कॅन्सल. डी आर बाय डी टी दिलाय का? येस. त्याच्यावरून आपण डीव्ही बाय डी टी काढू शकतो, पण त्याची गरजच आपल्याला नाहीये, पण तरी आपण काढतोय, काय हरकत नाही, कारण हा लागू पण शकते, माहित नाही आपल्याला. डीव्ही बाय डी टी इज इक्वल्स टू 4πr² इंटू डी आर बाय डी टी 0.02, म्हणजे 0.08 πr² इज डीव्ही बाय डी टी. हे विचारलंच नव्हतं तरी आपण काढून घेतलं, कारण आपण व्हॉल्यूम आपल्याला माहित होतं. आता सरफेस एरिया पहा. सरफेस एरिया, आपल्याला सरफेस एरिया इज चेंजिंग विचारलंय ना, इन्क्रीजिंग विथ व्हॉट रेट. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम जर केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम, पहा तुम्हाला जर कळतंय ना, तर तुम्हाला म्हणजे जर इमॅजिन करू शकताय ना, स्पेरिकल बबल काय होतोय? एक्सपांड होतोय. मग सरफेस एरिया कोणत्या रेटने चेंज होत असेल, जेणेकरून उद्या जाऊन शेजारी जर एखादी सेन्सिटिव्ह गोष्ट असेल त्याला टच नाही होणार. कळतंय का? म्हणजे काय? हे जर तुम्ही अल्गोरिदम कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरताय, तर तो समजा सेन्सर वगैरेचा प्रोजेक्ट असेल, तर तुम्हाला तो रेट माहित पाहिजे. समजा तुम्ही असा सेन्सर लावला की त्याला टच झालं की ते लाईट ऑफ, लाईट ऑन होणार. ठीक आहे. समजा असा स्पेरिकल बबल आहे आणि तो आपण त्याच्यामध्ये हवा भरतोय. काय भरतोय? हवा. आणि त्या हव्याचा म्हणजे ज्या रेटने आपण हवा भरतोय तो रेट आपल्याला माहितीये. मग कोणत्या रेटने सरफेस एरिया वाढेल, सो दॅट एक वेळ अशी येईल की आपला जो वरचा सेन्सर आहे त्या सेन्सरला जाऊन टच होईल, मग तो सेन्सर काय करेल? पुढं सिग्नल पास करेल. अशा गोष्टींमध्ये पण याचा यूज करतात फॉर इन्क्रीजिंग द अॅक्युरेसी. कळतंय? मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम जर केलं तर डीए बाय डी टी इज इक्वल्स टू 4π r² डेरिव्हेटिव्ह 2r डी आर बाय डी टी. बरोबर? म्हणजे हे डीए बाय डी टी काय बनेल? 8πr डी आर बाय डी टी. दिस इज रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम. पण आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम काढायचे, पण रेडियस किती असली पाहिजे? 5 सेंटीमीटर. मला सांगा डीए बाय डी टी
when radius is equals to 5 centimeter is equals to 8 pi into 5 into 0.02. मग 40 into 0.02 0.8 बरोबर. तर काय येईल याचा आन्सर 0.8 पाय. आणि युनिट काय द्याल? एरियाचं युनिट सेंटीमीटर स्क्वेअर, टाइमचं युनिट सेकंड, म्हणजे 0.8 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. ठीक आहे, समजलं. मग नेक्स्ट क्वेश्चन कळतंय का? तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता का रे? आता करायचं का एखादं तुम्हाला सॉल्व्ह? नाही तर थांबा, आपण काय करू, थोडेसे अजून क्वेश्चन घेऊ आणि मग तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला देतो. Each side of the equilateral triangle increases. ओके, हा प्रॉब्लेम घेऊन तर पाहू. नवीन स्लाइड घ्यायला पाहिजे होती ना. न्यू स्लाइड, देन गो, देन टेक स्क्रीनशॉट. Yes, then it will be here. If each side of the equilateral triangle increases at the rate of √2 सेंटीमीटर पर सेकंड. एखादा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल मीन्स असा ट्रायंगल, अँगल सेम, साइड सेम, बरोबर. मग त्या इक्विलॅटरल ट्रायंगलची जी काही साइड आहे ती √2 सेंटीमीटर पर सेकंड ने इंक्रीज होतीये. म्हणजे तो इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजे समजा असा जर ट्रायंगल आहे, असा जर ट्रायंगल आहे तर तो असा वाढतोय. कळतंय का? बाय रेट ऑफ √2 सेंटीमीटर पर सेकंड. एका सेंटीमीटरला √2 सेंटीमीटरने वाढतोय, दुसऱ्या सेकंडला अजून √2, तिसऱ्या सेकंडला अजून √2, असा वाढत 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 चाललाय. कळतंय? इक्विलॅटरल ट्रायंगल. तर मग आता काय करणार तुम्ही? फाइंड द एरिया व्हेन साइड ऑफ लेंथ 3 सेंटीमीटर. फाइंड द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ एरिया. मग एरिया कोणत्या रेटने इन्क्रीज करेल? तर तुम्हाला माहित असलं पाहिजे फॉर्म्युला टू फाइंड एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इंटू साइड स्क्वेअर. समजा तुम्ही एक्स ला म्हटलं, लेट एक्स बी द साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल, बरोबर. मग आता सांगा, तुम्हाला काय विचारलंय? एरिया इज इन्क्रीजिंग बाय व्हॉट रेट? एरिया इज इन्क्रीजिंग. मग एरियाचा जर फॉर्म्युला √3/4 इंटू साइड स्क्वेअर आहे, तर तुम्ही काय करणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम ना, कारण टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये गोष्टी चालल्या आहेत. आत्ताच मी तुम्हाला करून दाखवलं. मग हे काय बनेल? dA/dt इज इक्वल्स टू √3/4 इंटू याचं डिफरन्शिएशन 2x dx/dt, बरोबर ना, कारण विथ रिस्पेक्ट टू टाइम गोष्टी चालतायत. 2 2 जा 4. आता पहा, dA/dt काढायचंय आपल्याला. तुम्हाला dx/dt माहितीये का? रेट ऍट विच साइड ऑफ द ट्रायंगल इन्क्रीजेस. काय? √2 सेंटीमीटर पर सेकंड. पण तुम्हाला dA/dt कधी काढायचंय? ज्यावेळी साइड 3 सेंटीमीटर आहे, वेन x इज इक्वल्स टू 3 सेंटीमीटर. म्हणजे √3/2 इंटू 3 इंटू dx/dt काय? √2, बरोबर. आता व्यवस्थित पहा, खालचा जो 2 आहे त्याला √2 इंटू √2 लिहू शकतो का? याला 3√3 लिहिलं आणि इथला √2 असाच ठेवलाय, आणि खालचा जो √2 आहे ना त्याला √2 इंटू √2 लिहिलंय. आता हा √2 कॅन्सल होईल आणि फायनल आन्सर काय येईल आपलं? फायनल आन्सर येईल 3
3/√2 आणि युनिट काय देणार? सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. बरोबर? सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. बरोबर. किंवा एखादा याला असं पण लिहिल 3√6/2. बरोबर ना? समजलं मग? काय हे? साइड ऑफ द इक्विलॅटरल ट्रँगल कोणत्या रेटने वाढतीये? √2 सेंटीमीटर पर सेकंड. मी आता इथं ट्रँगल घेऊन असं उडून पण दाखवलं. बरोबर? आता मग साईड वाढतीये, तिन्ही साईड जर वाढतायत तर एरिया पण वाढणार आहे. मग साईड ह्या रेटने वाढते. मग एरियाचा फॉर्म्युला आपण कन्सिडर केला √3/4x². डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम जर केलं तर रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला मिळेल. दॅट इज इक्वल्स टू √3/4 ऍज इट इज x² डेरिव्हेटिव्ह 2x dx/dt. 2 ला 2 कॅन्सल. आणि मग त्यांनी काय विचारलंय? साईड कोणत्या? साईड कॉन्स्टंट रेटने काय होती? इन्क्रीज होतीये. √2 सेंटीमीटर पर सेकंडने इन्क्रीज होतीये. तर एरिया किती रेटने इन्क्रीज होईल? साईड जर एवढ्या रेटने इन्क्रीज होतीये तर एरिया कोणत्या रेटने इन्क्रीज होईल? मग dA/dt साठी काय आला फॉर्म्युला? √3/2x dx/dt. काय आला? √3/2 कॅन्सलेशन करून x dx/dt. तुम्हाला dx/dt माहितीये का? अरे x ला आपण साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल म्हणलंय. रेट ऑफ चेंज और रेट ऑफ इन्क्रीज इन अ साइड इज √2. मग त्याच्या जागी √2 टाकणार. एक्सच्या जागी 3 कारण x इज व्हॉट? त्यांनी विचारलंय वेन साइड ऑफ लेंथ 3 सेंटीमीटर टेल मी द रेट ऑफ इन्क्रीज इन एरिया. ज्यावेळी तुमच्या ट्रँगलची साइड 3 सेंटीमीटर असेल त्यावेळी रेट ऑफ चेंज इन एरिया काय असेल? बरोबर? मग त्यावेळी आपण काय केलं? एक्सची व्हॅल्यू 3 सेंटीमीटर टाकली आणि झालं. बरोबर ना? ओके. आता नेक्स्ट अजून एक प्रॉब्लेम. हा घेतो, लॅडर वाला घेतो पहिला. सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम झाले पाहिजे ना? हम्म, तो घ्यायचा आहे. तो पण घ्यायचा. सगळं सोपं आहे रे. √3/4 दिसलं म्हणून अवघड वाटतंय काय? काय रे आता? क्वेश्चन पहा आता. Ladder of 10 meter long is leaning against a vertical wall. सगळं फिजिक्सचं वाटतंय ना आता? If bottom of the ladder is pulled horizontally away from the wall. एक लॅडर आहे. आता एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस नाही, ही वॉल आहे आणि हा खालचा सरफेस आहे. आणि लॅडर इज लीन, म्हणजे लॅडरला असं लीन करून ठेवलंय. ही लॅडर आहे आणि हिला असं लीन करून ठेवलंय अगेन्स्ट द वॉल. आता काय सांगितलंय? इफ द बॉटम ऑफ लॅडर इज पुल्ड हॉरिझॉन्टली. बॉटम ऑफ द लॅडर पुल्ड हॉरिझॉन्टली पुल केले, मग फ्रिक्शन येईल ना? ते फ्रिक्शन वगैरे काय कन्सिडर नाही करायचं आपल्याला. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कोएफिशियंट ऑफ कायनेमॅटिक फ्रिक्शन. बरोबर? इम्यू के. देन अवे फ्रॉम द वॉल, पुल्ड अवे फ्रॉम द वॉल बाय द रेट ऑफ, किती रेटने आपण ओढलंय? 1.2 मीटर पर सेकंड. म्हणजे असं ओढलंय ना की एक एक सेकंदात 1.2 मीटर इकडे येते लॅडर. कळतंय का? अशी लॅडर असेल, असा पाय ओढलाय खालून की 1.2 मीटर पर सेकंड. म्हणजे एका सेकंदाला 1.2 लॅडर कशी येते? हॉरिझॉन्टली इकडे येते. बरोबर? फाइंड हाऊ फास्ट टॉप ऑफ द लॅडर स्लाइडिंग डाऊन. अरे ह्याला जर इकडे ओढलं तर हे खाली येईल ना? मग ते किती रेटने येईल ते विचारले. फाइंड हाऊ फास्ट द टॉप ऑफ द लॅडर इज स्लाइडिंग डाऊन द वॉल वेन बॉटम इज 6 मीटर अवे. ज्यावेळी हा बॉटम 6 मीटर अवे असेल, म्हणजे इथून इथपर्यंत गेलेला असेल, 6 मीटर पर्यंत गेलेला असेल, त्यावेळी आपल्याला काय काढायचं? म्हणजे आपली लॅडर आता अशी झालेली असेल, त्यावेळी
अशी नाही म्हणता येणार. लॅडर अशी झालेली असेल, कारण टॉप काय होईल तिचा खाली घसरेल ना. त्यावेळी आपल्याला काय काढायचंय, त्यावेळी आपल्याला हा जो टॉप आहे तो किती रेटने खाली येतोय, म्हणजे जो टॉप पोर्शन आहे तो किती रेटने खाली येतोय ते काढायचंय. कळतंय? मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जॉमेट्री. राईट अँगल ट्रँगल असेल ना, हा वॉल अशी असते का? असू पण शकते. नाव कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस आर ऍट एक्स्ट्रीमिटी. मग होऊ शकतं. लिनिंग वॉल पण असू शकतात, बट व्हर्टिकल वॉल सांगितलंय ना, लीन्ड अगेन्स्ट द व्हर्टिकल वॉल. ही लॅडर आहे. ही काय? लॅडर. लॅडरची लेंथ किती आहे सांगा बरं? 10 मीटर. मग मला सांगा, ही लॅडर इथून खेचून इथं जरी आणली तरी तिची लेंथ काय राहणार आहे? 10 मीटरच राहणार आहे. मग आपण कन्सिडर करू की हे एवढं डिस्टन्स इथून इथपर्यंत इनिशियल डिस्टन्स एक्स आहे. इथून इथपर्यंत जे इनिशियल डिस्टन्स आहे ते काय वाय. सगळं कशामध्ये चाललंय? मीटर्स मध्ये. तुम्हाला कोणत्या रेटने एक्स वाढतोय हे दिलंय का? येस. हॉरिझॉन्टली कितीने वाढतोय हा, म्हणजे ऍक्च्युली इन दिस ट्रायंगल दिस साइड इज इन्क्रीजिंग विथ द रेट ऑफ, म्हणजे डीएक्स बाय डीटी किती दिलाय तुम्हाला? 1.2 मीटर पर सेकंड. कळतंय का? डीएक्स बाय डीटी. आणि तुम्हाला डीवाय बाय डीटी काढायचा, हा वाय किती रेटने डिक्रीज होतोय हे काढायचंय. आता हे काढण्यासाठी इक्वेशन कुठून आणणार? अरे पायथागोरस थेरम वापरा. राईट अँगल ट्रँगल आहे असं म्हणू शकतो का, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर दॅट इज 100. आता काय म्हणणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग हे काय बनेल, 2x dx बाय dt. विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही, विथ रिस्पेक्ट टू टाइम. 2x dx बाय dt प्लस 2y dy बाय dt इज इक्वल्स टू 0. 2 कॉमन घेतला तर इथून काय मिळेल तुम्हाला, x dx बाय dt इज इक्वल्स टू मायनस y dy बाय dt. बरोबर का? आणि तुम्हाला काय काढायचं, dy बाय dt ना. तुम्ही असं म्हणाल dy बाय dt, किंवा इथं म्हणाल तुम्ही dy बाय dt इज इक्वल्स टू मायनस एक्स अपॉन वाय. बरोबर का? dy बाय dt कशाच्या इक्वल म्हणाल, मायनस एक्स अपॉन वायच्या. हे जात नाही का रे? बरं ठीक आहे. आणि dx बाय dt कुठे गेला? dx बाय dt राहिला ना. dy बाय dt इज इक्वल्स टू मायनस एक्स बाय वाय dx बाय dt. बरोबर. हे तुम्हाला रिलेशन मिळलंय की असं रिलेशन आहे. असा जर वाय डायरेक्शनला कसा रेट चेंज होईल, एक्स डायरेक्शनला रेट चेंज जो होतोय तो dx बाय dt आहे आणि मायनस एक्स बाय वाय. पण आपल्याला हे कधी काढायचं, dx बाय dt तर ऑलवेज कॉन्स्टंट आहे. dx बाय dt किती आहे बरं, कोणत्या किती रेटने आपण ओढतोय? 1.2 मीटर पर सेकंड. बरोबर. पण आता आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे, पण त्यांनी दिलंय. कधी काढायचंय? फाइंड हाऊ फास्ट टॉप ऑफ द लॅडर स्लाइडिंग डाऊन द वॉल वेन बॉटम इज, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू. मग मला सांगा, ज्यावेळी एक्स तुमचा 6 मीटर असेल, ऍट एक्स इज इक्वल्स टू 6 मीटर, तुम्ही वाय ची व्हॅल्यू काढू शकता का? पायथागोरस, अगेन पायथागोरस. वाय काय येईल, अंडर रूट ऑफ 100 मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर. म्हणजे अंडर रूट ऑफ 100 मायनस एक्स काय, 6 म्हणजे 36. मग अंडर रूट ऑफ 84, सॉरी 8 म्हणायचं होतं मला, 64 दॅट इज इक्वल्स टू 8. म्हणजे एक्स ज्यावेळी वेन एक्स इज इक्वल्स टू 6 मीटर, वाय इज इक्वल्स टू 8 मीटर्स. ओके. आणि मग त्या इन्स्टंटला आपल्याला dy बाय dt काढायचंय. हेन्स dy बाय dt when x is equals to 6 meter, y is 8, so minus 6 by 8 into dx by dt is 1.2. Can I write 1.2 as 1.2 as 4 by 3? नाही लिहू शकत. 1.2 ला कसं लिहू शकता, 12 by 10. म्हणजे
6/5 बरोबर ना. 1.2 ला लिहितोय आपण 6/5 किंवा 1.2च राहू द्या, काही हरकत नाही. मग 4 ने डिवाइड करा. 4 2 जा 8. 4 into 0.3 is 1.2. 0.3 ना. हा, मग 0.2 3 जा 6. 3 into 0.3, so minus 0.9 मीटर पर सेकंड ने हा जो टॉप आहे, मायनस साइन इंडिकेट्स दॅट स्लाइडिंग डाउनवर्ड्स. ओके, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट टॉप इज स्लाइडिंग डाउनवर्ड्स. ठीक आहे, मग हा पण झाला. -0.9. पण लिहिताना कसं लिहिणार? द टॉप इज स्लाइडिंग ऍट द रेट ऑफ 0.9 मीटर पर सेकंड डाउनवर्ड्स. मायनस साइन द्यायची काही गरज नाहीये, पण मायनस साइन इंडिकेट्स दॅट इट इज स्लाइडिंग डाउन. ओके, नेक्स्ट. A man of height 1.5 meters. A man of height 1.5 meters walks towards the lamppost. आता दोन गोष्टी असतात. Walks away from the lamppost, walk towards the lamppost. जर माणूस, हा, पहिला प्रश्न वाचा. A man of height 1.5 meters walks towards a lamppost of height 1.5 of height 4.5 meters at the rate of 3/4 meter per second. Find the rate at which his shadow is shortening and find the rate at which tip of the shadow is shortening. Moving. म्हणजे लॅम्प पोस्ट, देर इज अ लॅम्प पोस्ट. व्यवस्थित पहा, पहिल्यांदा पाहताय. देर इज अ लॅम्प पोस्ट. दिस इज द लॅम्प and this is the foundation of the lamp post in civil engineering language. The man, what is the height of lamp post? 4.5 meter. What is the height of the man? 1.5 meter. Let us say man is somewhere here. This is man. This is the head of the man. And man is vertical. असं नाही चालत आहे. ठीक आहे, असं तिरपा तिरपा नाही चालत. Man is vertical, lamp post is vertical. What is the height of man? 1.4, 1.5 meters. ओके, आता मला सांगा, लॅम्प पोस्ट पासून जर तुम्ही लांब जाताय, ऑब्झर्व करा, फिजिक्स आहे ह्याच्या मागे. इकडे जर लॅम्प पोस्ट आहे आणि तुम्ही लॅम्प पोस्ट पासून अवे जाताय, म्हणजे दूर जाताय, तर तुमची शॅडो तुम्हाला मोठी मोठी होताना दिसत जाईल. पण तुम्ही जर लॅम्प पोस्ट कडे जाताय ना, तर तुमची जी काही शॅडो आहे ती शॉर्टन होत जाते. काय होते? शॉर्टन. If you are going away from the lamppost, your shadow is lengthening. If you are coming towards the lamppost, shadow is shortening. कळतंय? It is up to you की आपल्याला हे शॅडो लेंथनिंग किंवा शॅडो शॉर्टनिंग किंवा मॅन कोणत्या रेटने जातोय ते पॉझिटिव्ह कन्सिडर करायचंय की निगेटिव्ह कन्सिडर करायचंय. मग मॅन इज मुव्हिंग ऍट द रेट ऑफ 3/4 मीटर पर सेकंड. तर अवे फ्रॉम द लॅम्प पोस्ट का टुवर्ड्स द लॅम्प पोस्ट? मॅन कुठे येतोय? लॅम्प पोस्ट कडे. म्हणजे मॅन इथं असेल. दिस इज मॅन. ही इज मॅन. दिस इज मॅन नाही, ही इज मॅन. मॅन इज मुव्हिंग टुवर्ड्स द लॅम्प पोस्ट. बरोबर. लेट अस कन्सिडर द डिस्टन्स ऑफ द लॅम्प पोस्ट अँड मॅन इज y. Y is what? Distance between lamp post and man. Shadow is the projection, isn't it? Shadow is the projection
So if you try to predict till where shadow is there, you should use projection rule. Means you should use triangle. याची शॅडो इथपर्यंत पडलेली असेल ती. Here is the tip of the shadow. Here is the tip of the shadow. And you are getting a right angled triangle. तुम्ही आता सिमिलरिटीने दोन गोष्टी प्रूव्ह करू शकता. This is right angle, this is right angle. बरोबर. These two are parallel lines. These two are parallels. त्याच्यानंतर तुम्ही अजून काय कन्सिडर, हा ट्रायंगल कन्सिडर करा. चला नाव द्यायचं काय याला, ए बी सी पी क्यू सी. तुम्ही जर ट्रायंगल पाहिला एबीसी, आता तर तुम्हाला काय म्हणायची पण गरज नाही, हा सिमिलर ट्रायंगल आहे पी क्यू सी शी. का बरं? अँगल सी कॉमन आहे, हा राईट अँगल आहे. हा ए आणि हा अँगल पण सेम आहे. ठीक आहे, ए ए ए टेस्ट पण तुम्ही वापरू शकता, कारण लाईन पॅरलल लाईनचे म्हणजे त्या पॅरलल लाईनचे ते करस्पॉन्डिंग अँगल्स येतील. ठीक आहे, आता ते जुनं नाही आठवायचं, आणि ते त्याच्यामध्ये मला पण इंटरेस्ट नाही राहिलेला की एस एस टेस्ट, ए टेस्ट, ए टेस्ट. अरे दिसतंय ना कुठं सिमिलरिटी, सिमिलर आहे एवढं डिक्लेअर करा. आता जर सिमिलर आहे, आपण म्हटलंय काय, आपण म्हटलंय की त्या मॅनचा आणि लॅम्प पोस्ट मधील डिस्टन्स वाय सेंटीमीटर किंवा मीटर मध्ये गोष्टी चालल्यात तर वाय मीटर्स आहे, आणि मॅन आणि त्याच्या शॅडोचं जे काही डिस्टन्स आहे ते आहे एक्स. एक्स इज द डिस्टन्स फ्रॉम शॅडो, डिस्टन्स ऑफ अ मॅन अँड शॅडो. कळतंय का? आता जर सिमिलरिटी वापरली, इफ द ट्रायंगल्स आर सिमिलर देन साइड्स आर इन प्रपोर्शन अँड अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. ठेवतंय. मग तुम्ही ही साइड पहा, ए बी आणि पी क्यू प्रपोर्शन मध्ये असायला पाहिजे, बरोबर. म्हणजे असं मी म्हणू शकतो का 4.5 अपॉन 1.5 इज प्रपोर्शनल टू धिस साइड अँड धिस साइड. पीक्यू आर सॉरी एबीसी ट्रायंगलची बीसी साइड आणि पीक्यूसी ट्रायंगलची क्यूसी साइड प्रपोर्शनल असायला पाहिजे. म्हणजे एक्स प्लस वाय किंवा वाय प्लस एक्स अपॉन एक्स हे रिलेशन आपल्याला मिळालं इथून. आता याच्यावरून आपण इक्वेशन बनवणार. अरे पहा, 5 त्रिक 15 किंवा तुम्ही असं म्हणू शकता 15 एक 15, 15 त्रिक 45. 3 बनलं. एक्स इकडे जाऊ द्या, 3x इज इक्वल्स टू एक्स प्लस वाय, 2x इज इक्वल्स टू वाय. आता म्हणाल डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. काय म्हणाल? डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. dy बाय dt या dx बाय dt इज इक्वल्स टू 1/2 dy बाय dt. असं लिहू शकतो का मी? अरे जर 2x इज इक्वल्स टू वाय तर मी असं लिहिलं x इज इक्वल्स टू 1/2 इंटू वाय, आणि डिफरेन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू टाइम केलंय. कळतंय सगळ्यांना? ओके, आता व्यवस्थित लक्ष द्या. अ मॅन ऑफ हाईट 1.5, म्हणजे मी इथं अशा क्वेश्चन मध्ये मी पहिलं तर ट्रायंगल सिमिलरिटी करून घेतो ऍट द रेट ऑफ 3/4 मीटर पर सेकंड. मग मॅन कोणत्या रेटने इकडे येतोय? 3/4. 3/4 म्हणजे मॅथमॅटिकली जाऊ द्या बरं, ठीक आहे 3/4च कन्सिडर की 3/4 मीटर पर सेकंड या रेटने माणूस तो जो मॅन आहे तो टुवर्ड्स द लॅम्प पोस्ट येतोय. मग मी असं म्हणतोय की ज्यावेळी तो मॅन टुवर्ड्स द लॅम्प पोस्ट येतोय त्यावेळी मी मॅनचे जे काही रेट आहे येण्याचा त्याला निगेटिव्ह कन्सिडर करणार. ज्यावेळी अवे जातोय त्यावेळी मी त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करणार, बरोबर. अँड दॅट इज द साइन कन्व्हेन्शन. असं नाही की आन्सर, मग दोन्ही पॉझिटिव्ह कन्सिडर करा. एकतर तसं करा, नाहीतर मग निगेटिव्ह कन्सिडर करा की कोणत्या रेटने माणूस इकडं येतोय. दोन्ही म्हणजे जायचं आणि यायचं नाही म्हणत मी. माणूस ज्या रेटने टुवर्ड्स द लॅम्पपोस्ट येतोय, म्हणजे लॅम्पपोस्ट कडे येतोय
त्यावेळी मी त्याला निगेटिव्ह कन्सिडर करणार त्या रेटला, आणि ज्यावेळी अवे फ्रॉम द लॅम्पपोस्ट जातोय त्यावेळी पॉझिटिव्ह कन्सिडर करणार. बरोबर. मग आता मला सांगा, अवे टुवर्ड्स द लॅम्पपोस्ट येतोय म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता का, वाय आणि पहा ना, लॅम्पपोस्ट आणि मॅन मधलं डिस्टन्स वाय आहे, तर मी असं म्हणू का डीवाय बाय डीटी इज 3/4. बरोबर. मग गिवन काय, मॅन इज मुव्हिंग, म्हणजे डीवाय बाय डीटी इज मुव्हिंग टुवर्ड्स द लॅम्पपोस्ट बाय द रेट ऑफ -3/4 मीटर पर सेकंड. निगेटिव्ह साइड इंडिकेट्स दॅट द मॅन इज मुव्हिंग टुवर्ड्स द लॅम्पपोस्ट. आता आपल्याला dx बाय dt काढायचं. काय विचारलंय, ही शॅडो इज शॉर्टनिंग. अरे ही शॅडो आहे ना, अरे वाय मध्ये चेंज झालं तर एक्स मध्ये पण चेंज होणार आहे. म्हणजे हा ट्रायंगल काय असाच राहणार आहे का? मॅन जर आता उद्या इकडं आला, उद्या म्हणजे लगेच इथं जर आला, मॅन इथं आला, तर मग हा ट्रायंगल असा बनेल. म्हणजे वाय मध्ये चेंज झाल्यावर एक्स मध्ये पण, आता तुमचा वाय ह्या पोझिशनला हा असेल, ह्या पोझिशनला हा एक्स असेल, एक्स मध्ये चेंज झाला तर वाय मध्ये पण चेंज होणार. ठीक आहे. करस्पॉन्डिंग चेंज इन वाय, वाय मध्ये चेंज झालं तर एक्स मध्ये होणार. ठीक आहे. मग आता डीएक्स बाय डीटीचं रिलेशन मिळालंय बाय सिमिलरिटी ऑफ द ट्रायंगल्स. मग तुम्ही असं म्हणू शकता का, डीएक्स बाय डीटी म्हणजे डीएक्स बाय डीटी काढणं म्हणजे काय, शॅडो कोणत्या रेटने शॉर्टनिंग होतीये शॅडोची ते काढणं. शॅडो इज शॉर्टनिंग म्हणजे काय, डीएक्स बाय डीटी. कळतंय ना. डीएक्स आपण म्हटलं एक्स इज द डिस्टन्स ऑफ अ मॅन अँड शॅडो. शॅडो किती रेटने शॉर्टन होईल, कमी होईल ते आपल्याला दिलंय, म्हणजे ते आपल्याला काढायचंय. मॅन कोणत्या रेटने येतोय ते दिलंय. पण आता फॉर्म्युला काय बनलाय आपला सिमिलरिटी वरून, 1/2 इंटू डीवाय बाय डीटी. डीवाय बाय डीटी काय, -3/4. मग हे काय बनेल, -3/8 मीटर पर सेकंड. म्हणजे शॅडो इज शॉर्टनिंग ऍट द रेट ऑफ 3/8 मीटर पर सेकंड. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट शॅडो शॉर्टन्स. शॅडो शॉर्टन होतीये बिकॉज मॅन इज मुव्हिंग टुवर्ड्स द लॅम्पपोस्ट. ओके. म्हणजे पहिलं तर आलं. आता टिप ऑफ द शॅडो इज लेंथनिंग. आता ते विचारताय टिप. टिप म्हणजे विथ रिस्पेक्ट टू दिस लॅम्प पोस्ट, इथून इथपर्यंत टिपचं डिस्टन्स आहे. बरोबर का. एक्स प्लस वाय हे टिपचं डिस्टन्स आहे ना शॅडोच्या फ्रॉम द लॅम्प पोस्ट. मग आता ज्यावेळी मॅन इथं असेल त्यावेळी शॅडोची टिप इथे असेल, म्हणजे आपल्याला डी बाय डीटी ऑफ एक्स प्लस वाय काढायचंय. टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग. टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग म्हणजे काय, म्हणजे डी बाय डीटी ऑफ एक्स प्लस वाय. कळतंय. म्हणजे डीएक्स बाय डीटी प्लस डीवाय बाय डीटी हे काढायचंय. टिप ऑफ द शॅडो काढायचे म्हणजे. कळतंय. मग तुम्ही काय करणार, दोघांची ऍडिशन करणार फक्त. डीएक्स बाय डीटी काय आलाय, -3/8. डीवाय बाय डीटी काय, -3/4. एलसीएम घ्या, 2 ने डिवाइड 2 ने मल्टिप्लाय, म्हणजे हा -6/8 येईल, हा -3/8 म्हणजे -9/8. बरोबर का. मीटर पर सेकंड, मीटर्स पर सेकंड. हे काय, टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग. कळतंय का. लेट मी चेक द आन्सर. हा 9/8 आणि 3/8. तुम्ही म्हणणार शॅडो इज शॉर्टनिंग ऍट द रेट ऑफ 3/8 मीटर पर सेकंड अँड टिप ऑफ द शॅडो इज शॉर्टनिंग किंवा मुव्हिंग ऍट द रेट ऑफ मायनस नाही म्हणणार, रेट म्हणताना 9/8 मीटर पर सेकंड. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट इट शॉर्टन्स, कमी होतीये. आपण हा लेवल म्हणजे ह्या लेवलचा प्रॉब्लेम घेतला आणि हे कशाला घेतलं आपण, टुवर्ड्स द लॅम्प पोस्ट. मग तुम्ही अवेवाला करू शकता का आता लगेच. ठीक आहे. मग मी व्हिडिओ बंद करतो आता. अवेवाला तुम्ही करा आता लगेच आणि मग एक आपण छोटासा ब्रेक घेऊ.